जॉन जॉनस हा उता लेकमध्ये एका शोधासाठी आला होता. तेव्हा त्याने ठरवलं की जगातील सर्वात डेंजरस जागेवरती जाऊन एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचं. पण त्याला माहीत नव्हतं की हा त्याच्या जीवनातील शेवटचा निर्णय बनणार आहे. नटीपटी नावाने ओळखली जाणारी एका मोठ्या गुफेमध्ये छोट्या छोट्या फटीतून रांगत चालला होता. पण त्याची दिशाभूल झाल्यामुळे चुकून तो अशा जागेवर गेला जिथे आजपर्यंत कोणीच गेला नव्हता. एकदम छोटी जागा, त्यात हातसुद्धा नीट हलवता येणार नाही आणि श्वास घेणे तर तेवढंच कठीण. दुर्दैवाने जॉन ह्याच कंडिशनमध्ये उलटा अडकला. ही घटना आहे 26 वर्षीय जॉन जॉनसची, ज्याचे शेवटचे 27 तास याच गुफेमध्ये गेले. त्याआधी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जगातील ही अशी जागा आहे जेथे छोट्या छोट्या टेकड्या आणि आतमध्ये एक नटीपटी नावाची थर्मल गुफा आहे. 1960 ही जागा डेल ग्रीनने डिस्कवर केली. तेव्हापासून येथे हजारो नौजवान आपले कौशल्य आणि शौर्य दाखवण्यासाठी येऊ लागले. ही गुफा तिच्या छोट्या छोट्या गॅपमुळे खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये जाण्याचा एकच मार्ग आहे आणि तो पण फक्त 30 इंच रुंद. म्हणजेच जो नौजवान ज्याची छाती आणि कंबर 30 इंचपेक्षा कमी आहे तोच या गुफेमध्ये जाऊ शकतो. या जागेवर दरवर्षी 20,000 लोक आपले शौर्य दाखवण्यासाठी येत असायचे. 1999 ते 2004च्या दरम्यान येथे काही घटना घडल्या आणि यांच्या सेफ्टीबद्दल खूप प्रश्न पुढे आले. एक नौजवान तर 7 तास गुहेत अडकून राहिला, तर दुसरा तर पूर्ण रात्र उलटा अडकून बसला. या घटनेमुळे ऑथॉरिटीने 2006 या गुफेला बंद केलं. प्रोफेशनल केव्हर्सचं म्हणणं असं होतं की जर ही गुफा बंद करायची आहे तर फक्त त्या लोकांसाठी करा ज्यांना केविंगचा काहीच एक्सपिरियन्स नाही आहे. ऑफिसर्सचं म्हणणं होतं की ही केव कोणत्या ॲटम बॉम्बपेक्षा कमी नाही, जी कोणत्या पण वेळेस जीव घेऊ शकते. ऑफिसर्स आणि प्रोफेशनल केव्हर्स यांच्या दरम्यान वार्ता चालू झाली आणि 2007 नवीन रूल्सनुसार परत चालू केली. एक मॅनेजमेंट कमिटी बनवली गेली जे गुफेच्या आतमध्ये जाण्यासाठी त्यांनाच परवानगी देईल ज्यांना केविंगचा चांगला अनुभव आहे. नटीपटीमध्ये जाण्यासाठी 21 दिवस आधी परमिटसाठी अप्लाय करावं लागतं आणि याच परमिटसाठी जॉन जॉनस आणि जॉर्ज जॉनस या दोन्ही भावांनी अप्लाय केलं. 24 नोव्हेंबर 2009 रात्री 8 वाजता जॉन जॉनस आपल्या ग्रुपसोबत नटीपटी केवजवळ हजर झाला. दोन्ही भावांना केविंगचा अनुभव तर होताच, पण नटीपटीमध्ये ते पहिल्यांदाच जाणार होते. गुफेत गेल्यानंतर 1 तासापर्यंत सर्व नॉर्मल होतं, ज्यामध्ये त्यांनी सर्वात मोठ्या स्लाईडला एक्सप्लोर केलं होतं, ज्याला बिग स्लाईड बोलतात. केवचा सर्वात कठीण भाग याला बर्थ कॅनल बोललं जातं. बर्थ कॅनल हा इतका कठीण आहे की येथे खूप कमी लोक गेलेत आणि याचा रस्ता शोधणं पण खूप कठीण होतं. बर्थ कॅनलमध्ये खूप लोक अडकले होते. जॉन आणि त्याचे सोबती खूप फिट होते, त्यामुळे त्यांनी बर्थ कॅनलजवळ जायचं ठरवलं, पण बाकी टीम मेंबर्स मागेच राहिले. बर्थ कॅनलमध्ये जाण्याची आयडिया जॉनचीच होती, त्यामुळे तो सर्वांच्या पुढे होता. मार्ग एवढा छोटा होता की जॉन आपल्या पोटावरून रांगत होता. जॉन एक चुकीचा टर्न घेऊन कॉर्कस्क्रू या जागेवर जातो. ही अशी जागा होती जिथे सर्वात बारीक लोकच जाऊ शकतात. केवचा मॅप बघितला तर हा तो रस्ता होता जो राईट बर्थ कॅनलवर जाणार होता, पण जॉन लेफ्ट टर्नमधून गेला. रस्ता खूप छोटा व्हायला लागला होता आणि जॉनला आता मागे वळायला होत नव्हतं आणि पुढे चालत राहिला की पुढे कोणता तरी बाहेर पडायचा मार्ग सापडेल. पुढे जॉनला एक उतरती जागा दिसली. जॉनला वाटलं की इथून तो मागे फिरेल, पण जॉन थोडा पुढे जाऊन त्या केवमध्ये उलटा फसतो. जॉन आता एकदम छोट्या जागेवर उलटा फसला होता. त्याचे डोकं खाली आणि पाय वरती अशा पोझिशनवरती जॉन फसला होता आणि जागा एवढी कमी होती की त्यात तो फिरू शकत नव्हता, म्हणजेच तो हाताचा वापर पण करू शकत नव्हता. जॉनने खूप वेळा इथून निघायचं ट्राय केलं, पण एकदा पण त्याला निघता नाही आलं. जॉनने आपल्या भावाला आवाज द्यायला चालू केलं. काही तासानंतर जॉश तेथे आला तर त्याला त्याचे पाय दिसले. जॉशने ते बघून त्याचा मजाक उडवला, पण ज्यावेळी त्याला याबद्दल समजलं तेव्हा जॉश पण घाबरला. जॉशने खूप वेळा पाय पकडून खेचायचा ट्राय केलं, पण ह्यात अजून जास्त आत गेला. जॉन उलटा अडकलेला आणि त्याला त्याची बॉडी पण हलवता येत नव्हती.
जॉशला वाटलं की आता त्यांना प्रोफेशनल हेल्पची गरज आहे, पण प्रॉब्लेम असा होता की गुफेमध्ये कॉल लावणं शक्य नव्हतं. तेव्हा जॉशला बाहेर यायला लागलं आणि कॉल करून तो परत भावाच्या इथे पोचला. जवळजवळ 3 तासानंतर पहिली रेस्क्यू टीम केवजवळ पोचली. ही सुजी मोटोला होती, जिने 2 तास जॉनला रेस्क्यू करायचं ट्राय केलं, पण जॉन खूप आतमध्ये फसला होता. शेवटी सुजीसुद्धा एक्झॉस्ट होऊन बाहेर आली. बाहेर त्याची पत्नी, मुलगी आणि रेस्क्यू टीमचे 30 मेंबर्स आले होते. जॉनला काढण्याच्या आयडिया शोधत होते. त्यात एक आयडिया अशी सुद्धा होती की जॉनचे पाय कापून त्याला बाहेर काढायचं. पण शेवटी रस्सी आणि पुलीच्या सिस्टमवर ऑपरेशन चालू केलं. या जागेवर फक्त एकच मेंबर्स आत जाऊ शकत होता. बाहेर रेस्क्यूअर्स 100पेक्षा जास्त आले होते, पण ते सर्व काहीच करू शकत नव्हते, कारण त्यामध्ये एका डॉक्टरने सांगितलं की जॉनकडे फक्त 10 तास उरले आहेत, त्यानंतर त्याचे ऑर्गन्स काम करायचं बंद करणार. डॉक्टरचं म्हणणं असं होतं की जॉनला कधी पण हार्ट अटॅक येऊ शकतो, कारण की जॉन उलट्या साईडने अडकला होता, त्यामुळे त्याच्या हृदयाजवळ रक्तप्रवाह कमी प्रमाणात होत होता. काही तासानंतर पुली लावून झाली आणि जॉनला बाहेर काढायला सुरुवात केली. जॉनचे पाय असे अडकले होते की ते बेंड होणं शक्य नव्हतं आणि जेव्हा हे पायाला खेचतात तेव्हा त्याचे पाय वरच्या बाजूला लागतात, त्यामुळे बाहेर निघणं तर खूप कठीणच होतं. तरीसुद्धा जॉनला त्यामधून थोडा बाहेर काढला, पण शेवटी एक पुली तुटली आणि जॉन परत अडकला. जॉन आता खूप पॅनिक व्हायला लागला होता. तेव्हा एक कम्युनिकेशन सिस्टीम पाठवलं, म्हणजे जॉनला आपल्या पत्नीसोबत बोलून थोडं रिलॅक्स फील करता येईल. शेवटी 19 तासानंतर जॉनला बाहेर काढायची पूर्ण तयारी झाली होती. हे काम खूप सांभाळून करायचं होतं, कारण जॉनच्या पायांवर प्रेशर येत होता. जॉनला पूर्ण बाहेर काढला गेला. त्यात रेस्क्यू वर्कर्स जॉनचा फेस बघू शकत होता. वर्कर्सने सांगितलं की जॉनचे डोळे पूर्ण लाल झाले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंदमयी वातावरण होते. पण दुर्भाग्य म्हणजेच पुली पुन्हा खराब झाली आणि जॉन पुन्हा आतमध्ये गेला आणि त्यानंतर जॉनने पूर्णपणे हालचाल करायचेच बंद केले आणि तो बोलत सुद्धा नव्हता. त्याच्या पत्नीने सुद्धा बोलायचं ट्राय केलं, पण जॉन काहीच उत्तर देत नव्हता. शेवटी ज्या गोष्टीचा सर्वांना शक होता तेच झालं. जॉन जॉनसला 25 नोव्हेंबर 2009 रात्री 11:50 जॉन नाही राहिला असं घोषित केलं. जॉनच्या पत्नीला हे ऐकून विश्वास बसत नव्हता की तिचा हस्बंड इतक्या छोट्या गलतीमुळे मेला आहे. जॉनला बाहेर काढण्यासाठी खूप योजना आखल्या, पण त्यातील कोणतीच योजना कामी आली नाही. त्यामुळे जॉनची बॉडी आतमध्येच ठेवण्यात येईल असा निर्णय घेतला आणि त्यानंतर नटीपटी केव पूर्णपणे बंद करण्यात आली. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.